यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होऊन आपणा सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमेश्वराला वंदन करून मी माझ्या भागवताच्या सेवेला प्रारंभ करतो। या श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनलवरून आपण श्रीमद भागवतातील एकादश स्कंदात अवधूत यदू जो संवाद झालाय, भगवान दत्तात्रेयांनी आपले 24 गुरु आणि त्या 24 गुरूंच्याकडून घेतलेलं ज्ञान यदू राजांना सांगितलं, तो अवधूत यदू संवाद आणि त्याचा विचार चिंतन आपण करतो आहोत। कालच्या भागामध्ये आपण भगवान दत्तात्रेयांचा गुरु मत्स्य म्हणजे मासा आणि त्या माशाकडून कोणतं ज्ञान भगवान दत्तात्रेयांनी घेतलं याचा विचार आपण थोडासा केला। हा मासा पाण्यामध्ये स्वैर संचार करणारा, कधीही हाताला न येणारा, परंतु माणूस काय करतो तर गळाला त्याला आवडणारं भक्ष्य लावतो आणि मासा मागचा पुढचा विचार न करता ते येऊन गिळतो आणि गिळल्याबरोबर तो जो गळ आहे तो गळ त्याच्या टाळूमध्ये घुसतो आणि त्याला मृत्यू येतो। म्हणून ह्या रसनेच्या आहारी न जाता, जिभेला जे चांगलं वाटेल ते न खाता, या जिभेला या रसनेला आपल्या अधीन ठेवावं, मिताहार करावा, थोडा आहार करावा। त्यामुळे होतं काय तर शरीरही चांगलं राहतं, रोगही आपल्या शरीराला शिवत नाहीत आणि परमेश्वर प्राप्तीकडं आपला मार्ग सुखकर होतो। याकरता हा मासा रसना आपल्या ताब्यात ठेवायला शिकवतो। स्वामी महाराजांनी दत्त महात्म्यामध्ये सांगितलंय की ही रसना जिंकणं इतकं सोपं नाही। मग काय करा तर स्वामी महाराज सांगतात की असे कृत्य आता करा, थोडा थोडा रस कमी करा, प्राणवृत्तीपरी आचरा, जिंकाल मग रसना ती। एकदम शक्य नाही आहे तर थोडं थोडा प्रयत्न करा, थोडा थोडा रस जिंकायचा प्रयत्न करा आणि प्राणवृत्ती जिवंत राहील एवढाच आहार फक्त तुम्ही घ्या आणि असं जर तुम्ही केला तर जिंकाल रस मग रसना ती। महाराज सांगतात तुम्ही सगळी इंद्रिय जिंकली, सगळ्या इंद्रियांना तुम्ही आपल्या स्वाधीन ठेवलं, परंतु जोपर्यंत तुम्ही रसनेला ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही जितेंद्रिय होऊ शकत नाही। महाराजांनी सांगितलंय की सगळी इंद्रिय आपल्या ताब्यात नाही आहेत, परंतु जर रसना ताब्यात असेल, जिभेला जर आपण जिंकलेलं असेल, रस जर आपण जिंकले असतील तर या सगळ्या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवल्यासारखं होईल। तो जितेंद्रियच म्हटला पाहिजे। शास्त्रकार सांगतात की जितम सर्वम जिते रसे, जन रस जिंकलाय म्हणजे जन रसनेला जिंकलेला आहे, जन जिभेला जिंकलेला आहे, त्यानं सर्व जिंकलेलं आहे। म्हणून आजपासून या माशाला गुरु करून घेऊया, त्याला नमस्कार करूया आणि त्यानं जे दिलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार करण्याकरता थोडा थोडा रस कमी कमी करत जाऊया। म्हणजे एक ना एक दिवस ही रसना आपल्या ताब्यात येईल आणि परमेश्वर प्राप्तीकडं आपला मार्ग सुखकर होईल। या दत्तात्रेयांच्या मासा या गुरुला आपण नमस्कार करूया। आता 17वा गुरु आहे दत्तात्रेयांचा। दत्तात्रेय सांगतात यदुराजांना की मी 17वा गुरु केला पिंगला नावाच्या वेश्याला। विदेह नावाच्या नगरामध्ये ही पिंगला नावाची वेश्या आहे। अत्यंत सुंदर आहे, तरुण आहे, रोज
स्वतःचं शरीर विकून जे पैसे येतील त्या पैशातून तिचा प्रपंच चाललेला, अत्यंत श्रीमंतपणा आहे ती, परंतु अत्यंत आशा आहे तिला. जास्तीत जास्त कसं मिळेल याकरता ती प्रयत्न करते. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून रात्रीपर्यंत मेकअप करायचा, नटून थटून चांगले चांगले कपडे घालून दागदागिन्यानं मडून दरवाजात उभा राहायचं. जे पुरुष येतील त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करायचे, हातवारे करायचे, की जेणेकरून त्यानं हिच्या मोहात पडावं आणि हिच्या घरी यावं. अशा कित्येक पुरुषांच्या बरोबर ती रोज रममाण होते, परंतु तिची आशा काही नष्ट होत नाही. अशा पद्धतीनं अत्यंत वाईट जीवन जगणं तिचं चालू आहे. तिला अत्यंत आशा आहे, जास्तीत जास्त कसं मला मिळेल, मनुष्य जास्तीत जास्त पैसे मला कसे देईल, त्याच्याकडून जास्तीत जास्त पैसे आपल्याला कसे काढून घेता येतील, याकरता ती आपलं सगळं जे कसब आहे ती पणाला लावायची. तिला पुरुषांना भुलवून टाकायची आणि असे मोहक आणि असे हावभाव करून त्या पुरुषांच्याकडून जास्तीत जास्त कसे पैसे काढून घेता येतील याकरता ती प्रयत्न करायची. परंतु एक दिवस असं झालं की संध्याकाळच्या वेळेला ती अतिशय नटून थटून दारात येऊन उभारली. दारात येऊन उभारली, तिनं लांबून बघितलं की कोणीतरी मनुष्य येतोय. तिला वाटलं हा आपल्याकडेच यायला लागलाय, म्हणून ती त्याच्याकडे बघायला लागली, आपले नेत्र कटाक्ष त्याच्याकडे टाकायला लागली, हावभाव करायला लागली. परंतु ते तिचे हावभाव बघून, तिचे नेत्र कटाक्ष बघून, तिचं रूप बघून तो मनुष्य भाळला नाही. तो आपल्या कामाकरता निघून गेला. ही पुन्हा मान खाली घालून पुन्हा घरात गेली. पुन्हा थोड्या वेळा लांबून बघितलं की पुन्हा कोणतरी या लागलाय, तो तरी आपल्याकडे येईल म्हणून ती पुन्हा दारात येऊन उभारली. पुन्हा त्या माणसाकडे बघून तसे अंगविक्षेप करायला लागले, हातवारे करायला लागले, डोळ्यानं खाणाखुणा करायला लागले, परंतु त्याही माणसानं बघितलं नाही. तोही माणूस निघून गेला. असं तिचं सारखं व्हायला लागलं. ती आत जायची, कोणतरी पुरुष आला की पुन्हा बाहेर यायची, पुन्हा आत जायची, पुन्हा बाहेर यायची, अंथरुणावर जाऊन पडायची. परंतु आशेमुळं तिला झोप पण यायला तयार नाही. पुन्हा उठायची, पुन्हा दारात येऊन उभारायची, पुन्हा कोणीतरी येतोय काय याची वाट बघायची. कोणीतरी दिसायला लागला की तिला असं वाटायचं की हा आपल्याकडेच यायला लागलाय. असं तिचं आंदोलन चालू होतं, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. कुठेही तिचं लक्ष लागेना. अंथरुणावर पडली, झोप येईना. कुणीतरी यावं, मला पैसे द्यावेत, माझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, असं तिला सारखं वाटायला लागलं. आणि पुन्हा पुन्हा आशा मनात असल्यामुळं ती सारखं येऊन दारात उभारायला लागली. असं होता होता 11 वाजले, रात्री 11:30 वाजले, 12 वाजले. सगळं जग निद्राधीन झालं. आता कोणीही येणार नाही असं तिला वाटलं. आणि अचानक दैवयोगानं तिला वैराग्य आलं. दैवयोगानं वैराग्य आलं. वैराग्य आल्याबरोबर ती म्हणते की अगे काय माझं हे जीवन, मला मनुष्य जन्म कशा करता परमेश्वरानं दिला, आणि या मानवी जीवनाचं मी किती अधःपतन केलं. कित्येक लोकांच्या बरोबर मी रममाण झाले, त्यांचे जात बघितली नाही, त्यांचा धर्म बघितला नाही. अशा सगळ्या लोकांच्या बरोबर मी माझा देह त्यांच्या ताब्यात दिला. त्यांनी कसा वाटेल तसा माझा देह वापरला. या मानवी देहानं परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची सोडून मी या वाईट मार्गाला लागले. ही जी आशा आहे ही आशा अत्यंत वाईट आहे. म्हणून त्या क्षणी तिने ती आशा नष्ट करून टाकली. वैराग्य प्राप्त झालं आणि ती परमेश्वराच्या चिंतनाकडं निमग्न झाली. ती मनामध्ये म्हणते की जो परमेश्वर माझ्यामध्ये राहतो, जो आत्मरूपानं माझ्यामध्ये परमात्मा राहतो, त्या परमात्म्याला मी प्राप्त करून घेईन आणि माझ्या या मानवी जीवनाचं सार्थक करून घेईन, असा विचार तिच्या मनामध्ये यायला लागला. आणि ती आशा जी होती ती आशा तिची त्याच क्षणी नष्ट झाली आणि निराशा झालेली ती अंथरुणावर जाऊन पडली
आणि त्याच क्षणी तिला समाधी अवस्था प्राप्त झाली. उत्तम अशा प्रकारची निद्रा तिला प्राप्त झाली. या वेश्याला भगवान दत्तात्रयाने आपला गुरु करून घेऊन सांगितलं की तुम्ही कसेही असा, परंतु एक ना एक दिवस तुम्हाला वैराग्य येईल. परंतु ते वैराग्य क्षणभंगुर न राहता त्या वैराग्याचा मानवी जीवनाच्या उत्थानाकरता कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार आपण करायला पाहिजे. तिला दैवयोगानं मागच्या कुठल्या तरी जन्मात तिनं पुण्यकर्म केलेलं असावं. ते पुण्यकर्म त्या क्षणी फळाला आलं, म्हणून इतकी वेश्या असून सुद्धा, इतकी वाईट वृत्ती जी असून सुद्धा एका क्षणात तिची आशा नष्ट झाली आणि ती निराशा तिची झाली. आणि ती म्हणते की मी आता परमेश्वर प्राप्ती करता प्रयत्न करीन. आशा ही अत्यंत वाईट आहे. कोणीही माणूस संतुष्ट नाही आहे. विचार करून बघा. गरुड पुराणानं सांगितलं की ज्याच्याकडे 1000 रुपये आहेत त्याला 1,00,000 रुपये पाहिजेत असं वाटतं. 1,00,000 रुपये ज्याच्याकडे आहेत त्याला कोट्याधीश व्हावंसं वाटतं. कोट्याधीश जो आहे त्याला वाटतं आपण राजा व्हावं. राजा जो आहे त्याला वाटतं की आपण सार्वभौम सम्राट व्हावं. सार्वभौम सम्राट जो आहे त्याला वाटतं इंद्र व्हावं. आणि इंद्राला वाटतं की ब्रह्मदेवांचं पद प्राप्त व्हावं. ब्रह्मदेवाला वाटतं की विष्णू पद प्राप्त व्हावं. प्रत्येक जण आपल्या स्थितीमध्ये सुखी नाही आहे. पुढची स्थिती त्याला जास्त सुखकारक वाटते. आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद नाही आहे, परंतु आपल्याकडे जे नाही आहे त्याचं दुःख जास्त आहे. विचार करा, जनकांना काय दुःख आहे? सगळी सुख आहेत. सार्वभौम सम्राट आहे. सगळी सुख हात जोडून उभे आहेत. एवढा मोठा राजवाडा आहे, एवढ्या हजारो राण्या आहेत. इतकं सगळं सुख असून सुद्धा पुत्र नाही, संतती नाही, हे दुःख आहे. प्रत्येकाचं असंच आहे. ज्याच्याकडे जे आहे त्याचं त्याला सुख नाही आहे. जे नाही आहे ते मिळवण्याकडे त्याचा जास्त कल आहे. ते कसे मिळेल आपल्याला. परंतु जे आहे त्यात आपण आनंदी राहावं, त्यात आपण समाधानी राहावं असं त्याला वाटत नाही. ठेवेले आनंद ते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, संत सांगतात. जे आपल्याला मिळतं ते आपल्या प्रारब्धानं आपल्याला मिळणारच आहे. ते आपलं कोणीही काढून घेऊ शकत नाही. परंतु जे प्रारब्धानं मिळतं त्यामध्ये आपण समाधानी नाही आहोत. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पाहिजे आहे, परंतु प्रारब्धाच्या बाहेरचं आपल्याला कधीच मिळू शकत नाही. त्यामुळे होतं काय, तर दुःख मात्र आपल्याला प्राप्त होतं. ही आशा आहे, ही आशा अत्यंत दुष्ट आहे. शास्त्रकार सांगतात की आशा नाम मनुष्यानाम काचित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. आशा नावाची जी शृंखला म्हणजे बेडी आहे, साखळी आहे, ही अत्यंत आश्चर्यकारक आहे. ते म्हणतात की यया बद्धा, या आशेने जे बांधलेले आहेत, या आशेच्या बेडीमध्ये जे बांधले गेलेले आहेत ते प्रधावंती, ते अत्यंत धावत सुटलेले आहेत. आणि या आशा नावाच्या बेडीतून जे मुक्त झाले, मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत. एखादा पांगळा असावा, तो जसा एका जागी बसून असतो, त्याला चालता येत नाही. पांगळा असतो तो, त्याला चालता येत नाही, तो एका जागी बसून असतो. तसा हा आशा नष्ट झालेला मनुष्य पांगळ्याप्रमाणे एका जागी बसलेला आहे. परंतु ह्या आशेनं बांधलेला जो आहे तो मात्र सैर भैर पळतोय. प्रधावंती मुक्तास तिष्ठन्ति पंगु. ही आशा जी आहे, ही आशा सगळ्यात दुष्ट आहे. या आशेमुळेच आपल्याला जन्मजन्मांतरी जन्म मृत्यूच्या या साखळीमध्ये आपल्याला अडकावं लागतं. ही आशा नष्ट होत नाही. ही आशाच पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागते, यायला लावते आपल्याला. या आशेमुळे पुन्हा पुन्हा जन्माला येतो आपण. पुन्हा पुन्हा मृत्यू होतो, पुन्हा पुन्हा जन्मतो, पुन्हा पुन्हा मृत्यू येतो. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, संत सांगतात की किती वेळा जन्माला आलो आणि किती वेळा आपली फजिती झाली. परमेश्वर प्राप्तीपासून आपण दूरच राहिलो या आशेमुळे.
म्हणून या आशेतून मुक्त व्हायला पाहिजे. आशेतून मुक्त झालेली ही जी वेश्या आहे ही भगवान दत्तात्रेयांची गुरु आहे. काही जण असा विचार करतील की वेश्या असून हिला वैराग्य कसं आलं. हिला वैराग्य आलं ह्याचं कारणच एवढं आहे की तिने मागच्या जन्मात काहीतरी पुण्यकर्म केलेलं आहे. कुठल्या तरी मागच्या जन्मातलं पुण्य तिला या क्षणी उपयोगी पडलेलं आहे. आपल्याला सुद्धा कित्येक वेळा असं वैराग्य येतं. स्मशान वैराग्य असतं, मैथुन वैराग्य असतं, परंतु ते काही काळ टिकणारं असतं. स्मशानात आपण जातो, आपला एखादा जवळचा मित्र असतो, तासाभरापूर्वी आपण त्याच्यावरून बोललेलो असतो आणि अचानक आपल्याला बातमी येते, अरे अरे तो आपला मित्र हार्ट अटॅकनं गेला. एका क्षणात आपल्याला वैराग्य येतं, अरे या जीवनात काय अर्थ आहे, कधी ना कधीतरी मरायचंच आहे असा विचार आपल्याला येतो. स्मशानात गेल्यानंतर त्याच विचारात आपण असतो. परंतु त्या स्मशानात गेल्यानंतर त्या प्रेताला दहन दिल्यानंतर आपण जेव्हा घरी येतो आणि आपल्या पुन्हा संसारामध्ये आपण मग्न होतो, ते जे वैराग्य आलेलं असतं ते वैराग्य त्या ठिकाणी नष्ट होतं. स्मशानातून परत आल्यानंतर ह्याला स्मशान वैराग्य म्हणतात. हे नष्ट होणार आहे. परंतु असं वैराग्य आल्यानंतर त्या वैराग्याचं जे चिंतन करतात, जे मनन करतात, जे अभ्यास करतात, ते नष्ट होऊ नये याकरता जे प्रयत्न करतात तेच परमेश्वर प्राप्ती करू शकतात. असं वैराग्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एकदा येतच असतं. या वेश्येला जसं वैराग्य आलं तसं आपल्याला सुद्धा येत असतं. परंतु ते वैराग्य आपलं कायमस्वरूपी टिकत नाही. पुन्हा आपण या प्रपंचामध्ये रममाण होतो, या पंचभौतिक विषयामध्ये आपण रममाण होतो आणि ते वैराग्य आपलं नष्ट होतं. म्हणून जे आपल्याला परमेश्वरानं दिलेलं आहे किंवा जे आपल्याला प्रारब्धाने मिळालेलं आहे, त्या मिळालेल्या संपत्तीतून, त्या मिळालेल्या ऐश्वर्यातून आपण समाधानी असावं. या आशेच्या मागे लागू नये. या आशेच्या मागे लागलं तर आपल्या जीवनाचं अधःपतन होणार आहे. म्हणून ही वेश्या आपल्याला सांगते की तिला वैराग्य आल्यानंतर तिनं मनामध्ये विचार केला की या परमात्म्यानं जे मला शरीर दिलेलं आहे, हे मानवी जीवन ज्या परमात्म्यानं मला दिलेलं आहे, त्या परमात्म्याची भक्ती मी करीन, त्याची गुणानुवाद करीन, त्याची स्तुती करीन आणि या मानवी जीवनामध्ये मी त्याला प्राप्त करून घेईन असा निश्चय तिनं मनामध्ये केला. आणि तो निश्चय केल्याबरोबर ती जी आशा आहे तिची की कोणतरी माणूस यावा, मला पैसे द्यावेत आणि माझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, अशी जी आशा तिच्या मनात आहे, ती आशा त्याच क्षणात नष्ट झाली, निराश ती झाली. आणि त्याच क्षणी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात की त्याच ठिकाणी ती 8व्या क्रमांकाच्या योग समाधीमध्ये निमग्न झाली. म्हणजे समाधी अवस्था तिला प्राप्त झाली आणि समाधी अवस्था प्राप्त करून घेऊन ती परमेश्वराला प्राप्त होती झाली. आपली वेश्या असून सुद्धा परमेश्वर प्राप्ती तिनं आपल्या जीवनामध्ये करून घेतली. हे कशामुळं घडलं तर आशा नष्ट झाल्यामुळं घडलं. तर अशी आशा जी आपल्यामध्ये आहे ती आशेला आपण नष्ट करूया, आशेची निराशा करूया आणि परमेश्वर प्राप्ती करता प्रयत्न करूया. या दत्तात्रेयांच्या पिंगला वेश्येला आपण नमस्कार करून पुढच्या भागामध्ये दत्तात्रेयांचा कुरर नावाचा पक्षी जो आहे, ज्याला आपण टिटवी असं म्हणतो, ती टिटवी भगवान दत्तात्रेयांना काय ज्ञान देते, त्या टिटवीच्या ज्ञानाचा आपण विचार करूया. त्या टिटवीला आपण नमस्कार करूया. तिचं जे ज्ञान भगवान दत्तात्रेयांनी घेतलेलं आहे तिच्यापासून, त्या ज्ञानाचा आपल्या मानवी जीवनाच्या उत्थानाकरता, उत्कर्षाकरता काय उपयोग करून घेता येईल याचा विचार आपण करूया. वेळ संपल्यामुळं मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. पुढच्या भागामध्ये भेटूया आणि टिटवीकडून घेतलेल्या ज्ञानाचा विचार करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.